नमस्कार शेतकरी बांधवांनो, खेसनकाटा या चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आज मार्केटमध्ये जर बघितलं तर झेंडूची आवक मोठ्या प्रमाणावरती वाढलेली पाहावती, त्याचबरोबर दरामध्ये देखील मोठी घसरण आज पाहावते। तर भाजीपाल्यांची परिस्थिती जर बघितलं तर मागणी कमी असल्यामुळे दर जे ते बरेच दिवसापासून कमी झालेली पाहावतात। तर कांद्यांच्या दरामध्ये देखील थोडासा 1,000 रुपयाचा बदल चांगल्या क्वालिटीमध्ये झालेला पाहावते। तर आवक मार्केटमध्ये स्थिर असलेली पाहायला मिळते, त्याचबरोबर दरामध्ये चढ उतार कायम पाहायला मिळते। तर 2 ते 3 दिवसापासून वातावरणामध्ये बदल या ठिकाणी आपल्याला भाजीपाल्यांच्या दरावरती कायम पाहायला मिळते। फुल मार्केटमध्ये झेंडूची आवक मोठ्या प्रमाणात झालेली पाहायला मिळते, त्याचबरोबर दरामध्ये मोठी घसरण आज झेंडूसाठी पाहायला मिळते। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता, पिवळ्या तसेच लाल झेंडूसाठी 35 ते 36 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। तर वधी झालेले झेंडू जे आहेत ते साधारणतः 20 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला मिळतात। आवक वाढल्याचा परिणाम आपल्याला झेंडूच्या दरावरती आज पाहायला मिळतो। त्याचबरोबर शेवंतीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 100 तर हलक्या मालासाठी 50 ते 60 रुपयापासून देखील शेवंतीचे दर पाहायला मिळतात। तर तुकडा गुलाबच्या दरामध्ये देखील आज चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 100 रुपयापर्यंत हलकी माल जे 50 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला मिळतात। गुलछडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये साधारणतः 220 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलके माल जे 160 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। पिंडीची आवक मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते, त्याचबरोबर दर ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये 30 तर हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। तर गोल्डन डिजीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 10 ते 15 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते। त्याचबरोबर कामिनीची देखील आवक भरपूर असलेली पाहायला मिळते। कामिनीसाठी साधारणतः 5 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 4 रुपयापासून देखील दर पाहायला मिळते। डचगुलाबची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये डचगुलाबसाठी साधारणतः दर जे ते 100 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील डचगुलाबसाठी दर पाहायला मिळतात। सनफ्लावरची आवक पाहिलं तर मार्केटमध्ये बऱ्यापैकी असलेली पाहायला मिळते, त्याचबरोबर चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 120 रुपयापर्यंत हलक्या मालासाठी 60 रुपयापासून देखील दर पाहायला मिळते। जिप्समची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 100 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलकी माल 60 रुपयापासून देखील दर पाहायला मिळते। मार्केटमध्ये कांद्यांची आवक जर पाहिलं तर साधारणतः 80 ते 90 गाड्यांची आवक कांद्यासाठी झालेली पाहायला मिळते। तर दरामध्ये आज थोडीशी घसरण पाहायला मिळते। ग्राहकांची वर्दळ खरेदीसाठी देखील कमी पाहायला मिळते। चांगल्या क्वालिटीमध्ये सुपर गोल्ड आणि कलर साईज मध्ये असलेल्या कांद्यासाठी एखाद दुसऱ्या वक्कसाठी 22 ते 24 रुपयाच्या दरम्यान आपल्याला दर पाहायला मिळते। तर सरासरीमध्ये दर वाढले तर साधारणतः 20 ते 22 रुपयापर्यंत मोठ्या प्रमाणात कांद्यांची विक्री होताना पाहायला मिळते। तर एखाद दुसऱ्या वक्कसाठी 22 ते 24 रुपयाच्या दरम्यान आपल्याला दर पाहायला मिळतात। आवक या ठिकाणी पण पाहू शकता, मोठ्या प्रमाणावरती चांगल्या क्वालिटीमध्ये कांद्याची आवक पाहायला मिळते। त्याचबरोबर हलके माल जे ते साधारणतः 15 ते 16 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात। तर बदल्या मालासाठी 10 ते 15 रुपयाच्या दरम्यान आपल्याला बदले माल देखील विक्री होताना पाहायला मिळतात। तर बदल्या मालामध्ये गोळे जर माल असतील तर साधारणतः 16 ते 17 रुपयापर्यंत देखील दर पाहायला मिळतात। लहान साईज मध्ये चिंगडी कांद्याचा दर बघितलं तर साधारणतः 13 ते 15 रुपयाच्या दरम्यान आपल्याला चिंगडी कांद्याचा दर पाहायला मिळतात। तर गोल्टीसाठी लहान गोल्टीमध्ये आपल्याला दर जर बघितलं तर 15 ते 18 रुपयापर्यंत, तर मोठ्या गोल्टीसाठी 18 ते 20 रुपयापर्यंत आपल्याला दर पाहायला मिळतात। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता, आवक देखील बऱ्यापैकी असलेली पाहायला मिळते। त्याचबरोबर दरामध्ये थोडंसं घसरण कांद्यासाठी झालेली पाहायला मिळते। इंदोर बटाट्यांची आवक जर पाहिलं तर बऱ्यापैकी असलेली पाहायला मिळते। त्याचबरोबर क्वालिटी या ठिकाणी आपण पाहू शकतो, वेगळ्या क्वालिटीमध्ये 13 ते 14 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते। तर हलके माल जे ते 10 रुपयापासून देखील इंदोर बटाट्यांसाठी दर पाहायला मिळतात। कोथिंबीरची आवक जर पाहिलं तर मार्केटमध्ये भरपूर असलेली पाहायला मिळते। त्याचबरोबर विलायती कोथिंबीरसाठी 3 ते 5 रुपयाच्या दरम्यान आपल्याला विलायती कोथिंबीरचे दर पाहायला मिळतात। तर गावरान कोथिंबीरसाठी 5 ते 8 रुपयाच्या दरम्यान आपल्याला दर पाहायला मिळते। मार्केटमध्ये आवक आपल्याला भरपूर असलेली पाहायला मिळते। त्याचबरोबर दरामध्ये देखील आपल्याला बरेच दिवसापासून घसरण पाहायला मिळते। मेथीची देखील आवक आपल्याला बऱ्यापैकी असलेली पाहायला मिळते। चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 14 ते 15 रुपयापर्यंत एका दुसऱ्या वक्कसाठी दर पाहायला मिळते। तर सरासरीमध्ये 12 ते 13 रुपयाच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात मेथीची विक्री होताना पाहायला मिळते। हलके माल येते 8 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। हिरव्या मिरचीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलके माल येते 20 ते 25 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। दोडक्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये साधारणतः 30 ते 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील आपल्याला दोडक्यासाठी दर पाहायला मिळते। बीनची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 20 साठी साधारणतः दर जे
50 रुपयापर्यंत उच्च दर पार होते. हलक्या मालासाठी 40 ते 50 रुपयापासून देखील दर पार होते. कापडाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 30 तर हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील दर पार होते. मालगाडीची क्वालिटीनुसार दर जे आहे चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 30 तर हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील दर पार होते. बिटाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 20 तर हलक्या मालासाठी 15 रुपयापासून देखील बिटासाठी दर पार होते. शिमला मिरचीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 30 ते 35 रुपयापर्यंत उच्च दर पार होते. हलके माल जे 15 ते 20 रुपयापासून देखील शिमला मिरचीसाठी दर पार होते. काकडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 14 तर हलक्या मालासाठी 8 ते 10 रुपयापासून देखील काकडीसाठी दर पार होते. हिरव्या तसेच पांढऱ्या काकडीचे दरही आपल्याला स्थिर असलेले पार होतात. त्याचबरोबर चायना काकडीचे दर जर बघितले तर साधारणतः 20 ते 25 रुपयाच्या दरम्यान आपल्याला उच्चांकी दर हिरव्या तसेच पांढऱ्या चायना काकडीचे दर पार होतात. तर हलक्या मालासाठी 18 ते 20 रुपयापासून देखील दर पार होते. पुणेरगावची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये साधारणतः दर येते 60 ते 70 रुपयापर्यंत उच्च दर पार होतात. हलक्या मालासाठी 30 ते 40 रुपयापासून देखील पुणेरगावसाठी दर पार होते. वांग्यांचे दर ही आपल्याला बरेच दिवसापासून कमी पार होतात. चांगल्या मालासाठी साधारणतः 20 तर हलक्या मालासाठी 8 ते 10 रुपयापासून देखील वांग्यांसाठी दर पार होते. भेंडीची क्वालिटीनुसार दर ही आपल्याला कमी पाहायला मिळते. चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 20 तर हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील भेंडीसाठी दर पार होते. कारल्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये साधारणतः 20 तर हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील कारल्यासाठी दर पार होतात. डांगरची आवक आपल्याला भरपूर पाहायला मिळते. त्याचबरोबर दर आपल्याला स्थिर असलेले पाहायला मिळतात. चांगल्या मालासाठी 10 रुपयापर्यंत हलके माल येते 5 ते 6 रुपयापासून देखील दर पार होतात. चवळीच्या शेंगाची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये साधारणतः 25 रुपयापर्यंत हलक्या मालासाठी 15 रुपयापासून देखील दर पार होते. कोबीची आवक पाहिलं तर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात कोबीची आवक पाहायला होते. त्याचबरोबर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 15 ते 16 रुपयापर्यंत उच्च दर पार होते. हलकी माल येते 10 रुपयापासून देखील दर पार होतात. पावट्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 30 तर हलक्या मालासाठी 15 रुपयापासून देखील पावट्यासाठी दर पार होते. फ्लावरची क्वालिटीनुसार दर ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये 15 तर हलक्या मालासाठी 8 ते 10 रुपयापासून देखील फ्लावरसाठी दर पार होतात. दुधी भोपळ्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 35 तर हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील दुधी भोपळ्यासाठी दर पार होते. टोमॅटोची आवक मार्केटमध्ये पाहिलं तर भरपूर असलेले पार होते. त्याचबरोबर चांगले माल जे एखाद दुसऱ्या वगैरेसाठी 16 ते 20 रुपयाच्या दरम्यान आपल्याला दर पार होतात. तर सरासरीमध्ये मार्केटमध्ये जर पाहिलं तर 10 ते 15 रुपयाच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात आपल्याला टोमॅटोसाठी विक्री होताना पाहतो. हलक्या मालामध्ये या ठिकाणी आपल्याला चिकन लागलेले माल त्याचबरोबर मीडियम साईज मध्ये देखील मोठ्या प्रमाणात मालाची आवक पाहायला मिळते. त्याचबरोबर दर ही आपल्याला थोडीफार स्थिर असलेले पाहायला होतात. आल्याची आवक जर पाहिलं तर मार्केटमध्ये भरपूर असलेली पाहायला मिळते. त्याचबरोबर दर ही आपल्याला टिकून असलेली पाहायला होतात. तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आवक पाहायला मिळते. तर कवळ्या आल्याचे दर जे दर साधारणतः 45 ते 50 रुपयापर्यंत आपल्याला कवळ्या आल्याचे दर पाहायला मिळतात. तर चांगल्या क्वालिटीमध्ये आल्याचे दर जर बघितले तर साधारणतः 100 रुपयापर्यंत हलक्या मालासाठी 70 ते 75 रुपयापासून देखील आपल्याला आल्याचे दर पाहायला मिळतात. सुकवांची आवक मार्केटमध्ये भरपूर असलेली पाहायला मिळते. त्याचबरोबर दर ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 16 ते 18 रुपयापर्यंत उच्च दर पाहायला मिळते. हलके माल जे 13 ते 15 रुपयापासून देखील हलक्या मालासाठी दर पाहायला होतात. आवक मार्केटमध्ये भरपूर आहे. त्याचबरोबर मागणी देखील असल्यामुळे दर जे स्थिर असलेले पाहायला होतात. गावरान सीताफळाची क्वालिटीनुसार दर जे ते चांगल्या एकदम मोठ्या क्वालिटीमध्ये 130 ते 150 रुपयापर्यंत जम्बो साईज मधील गावरान सीताफळाचे दर पार होतात. लहान साईज मध्ये हलके माल जे 20 ते 25 रुपयापासून देखील दर पार होतोय. खरबूजची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. तर आज खरबूज साठी काय दर पाहायला मिळतोय? 15 ते 20 पर्यंत आहे चांगले मालाची. चांगल्या मालासाठी व्हरायटी कोणती आहे? हे बॉबी बॉबी कुंदन व्हरायटी मार्केटमध्ये आहे का? नाही, कुंदन तर बाजारामध्ये नाहीये आपल्या मार्केटमध्ये. कोहिनूर आणि बॉबी सध्या बाजारामध्ये येते. होय, 20 ते 25 रुपये रेंज आहे. होय. आणि हलके माल काय भाव विकला? 10 ते 15 रुपये. 10 ते 15 रुपये या ठिकाणी आपण आवक पाहू शकता. तर चांगल्या क्वालिटीमध्ये बॉबी खरबूजचे दर आपल्याला 20 ते 25 रुपयाच्या दरम्यान पाहायला होतोय. कलिंगडची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 7 ते 8 रुपयापर्यंत उच्च दर पाहायला होते. हलके माल जे 3 ते 4 रुपयापासून देखील कलिंगडसाठी दर पाहायला होतात. पपईची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 40 रुपयापर्यंत हलके माल जे 30 रुपयापासून देखील पपईसाठी दर पाहायला होतोय. पेरूची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पिंक तावन तसं व्हीएनआर पेरूसाठी 60 ते 70 रुपयापर्यंत उच्च दर पाहायला होते. हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील दर पाहायला होतोय.
लिंबांची क्वालिटीनुसार दर जे आहे ते चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 25 तर हलक्या मालासाठी 15 ते 16 रुपयापासून देखील लिंबांसाठी दर पार होते.